चायनीज मिक्स मसाला, अपना वाला चायनीज। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता एक दुःखद बातमी। माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल रामदास यांचं निधन झालंय। ते 90 वर्षांचे होते। सिकंदराबाद इथे राहत्या घरी त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतलाय। डिसेंबर 1990 ते सप्टेंबर 1993 दरम्यान ते देशाच्या नौदलाचे प्रमुख होते। 2004 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। याचबद्दल बोलूयात ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांच्याशी। ते फोनवरून आता आपल्या सोबत आहेत। जतीन देसाई सर, काय सांगाल या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीबद्दल? ॲडमिरल रामदासच्या जाण्यामुळे सगळ्यात आधी जगभरातल्या शांतता चळवळीवर मोठा एक धक्का बसलेला आहे। ॲडमिरल रामदास नौदलाचे प्रमुख होते, परंतु त्यानंतर जगभर शांततेसाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले। मात्र एवढंच नाही तर भारतात लोकशाहीसाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी त्यांनी सतत प्रयत्नशील होते आणि अनेक प्रश्नांवर ते उघड भूमिका घेत असत आणि बोलत असत। त्या व्यतिरिक्त ते अलिबागला, मुंबईला च्या जवळ अलिबागला राहत होते आणि अलिबागला देखील कशा स्वरूपानं अलिबागचं जे काही पर्यावरण आहे त्यात कुठल्याही स्वरूपाचं नुकसान होता कामा नये आणि म्हणून सुंदर अलिबाग यासाठी ते सतत प्रयत्नशील होते। म्हणजे माझं असं मत आहे की त्यांच्या जाण्यामुळे एक खरा देशप्रेमी, की ज्याला देशाबद्दल प्रचंड वाटत होतं की आपण काही करावं, आणि त्यांची पत्नी देखील भारताचे पहिले जे नौदल प्रमुख होते त्यांच्या कन्या आहेत। म्हणजे लॉली सतत ॲडमिरलच्या सोबत होती आणि लॉली देखील तेवढीच सक्रिय आहे। म्हणजे ॲडमिरलच्या जाण्यामुळे खरं खूप सगळ्यांनाच दुःख होणं स्वाभाविक आहे। 1971च्या युद्धात, की जेव्हा बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताची खूप मोठी मदत झाली, त्या युद्धात देखील ॲडमिरल रामदासांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे। म्हणजे त्या लोकांनी ईस्टर्न बाजू ज्या स्वरूपानं भारताने संपूर्णपणे आपले जहाज वगैरे लावलेले, त्यामुळे पाकिस्तानला तिकडनं त्यांचे लष्कराचे जे काही 93,000 अधिकारी जवान होते त्यांना बाहेर काढता आलं नाही आणि त्यांना भारताला शरण येणं भाग पडलं। या सगळ्या याच्यात ॲडमिरल रामदास महत्वाची भूमिका राहिली। बरोबर। धन्यवाद जतीन देसाई सर आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि आपण ज्या भावना व्यक्त केल्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।